तुम्ही आमदार आहेत, तुम्ही खासदार आहेत, मग तुम्ही कुठे आहे? तर लाखो मराठा बांधव तुमच्या मागे खंबीर उभा टाकले. त्यांच्या नायकासाठी तुमचं काय योगदान आहे का नाही? की आम्ही जे मतदान केलं ते आज वाया गेल्यासारखं आम्हाला वाटतं. मला आपल्या नांदेड न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय की आज या ठिकाणी जो मराठा समाज अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आंदोलनाला गेला आहे. आज नांदेड जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यातला हर एक घरातला एक दोन माणूस जर नांदेडसारख्या ठिकाणी जाऊन, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आंदोलन करत असेल तर अरे तुम्ही तरी समाजाचे नेते आहेत, तुम्ही आमदार आहेत, तुम्ही खासदार आहेत, मग तुम्ही कुठे आहेत? तुमचं काय कर्तृत्व आहे? तुम्ही मराठा म्हणून तुमची काय जाणीव तुम्हाला आहे का नाही? आपले मराठा आपल्याला जर आरक्षण मागत असतील आपले बांधव, तर त्यांच्या नायकासाठी तुमचं काय योगदान आहे का नाही? खऱ्या अर्थानं आज आम्हाला वाटतं की आम्ही जे मतदान केलं ते आज वाया गेल्यासारखं आम्हाला वाटत आहे. आपल्या न्यूजच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय, जर तुमच्या थोडी जरी लाच शिल्लक असेल तर कृपया तुम्हाला विनंती आहे, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा द्या. तुमच्या मराठा समाजाच्या बांधवांच्या मागे तुम्ही खंबीर उभा टाका. तुम्हाला तुम्हाला कोण्या मंत्र्याचं संत्र्याचं भीती वाटत असेल तर ते फक्त एक मंत्री आहे. अरे इथं लाखो मराठा बांधव तुमच्या मागे खंबीर उभा टाकले, तुम्हाला डबल निवडून द्यायला. पण तुम्ही आज जर तुम्ही आले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये हा मराठा समाज तुमच्या मागे उभा टाकल की नाही ही शंका आहे. एवढं बोलून थांबतो. जय जाऊ, जय शिवराय.